ऐन हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय। अधिवेशनात विदर्भासाठी काय दिलं, फडणवीसांनी घोषित केलेल्या पॅकेजचं काय झालं, असे सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले। तर कोण होतास तू, काय झालास तू, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा देखील साधलाय। भाजपला इतक्या वर्षांनी वंदे मातरमची आठवण कशी झाली, असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। तर लाडक्यांना 2100 द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घरी बसवेन, असा सज्जड दमच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून भरलाय। सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं। आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तर मी म्हटलं जे सांगितलं की मध्यवर्ती आले। विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे। आणि विशेष म्हणजे पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेतजमीनच वाहून गेलेली आहे। आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असं एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली। त्या पॅकेजचं पुढे काय झालं का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये। राज्यातल्या जनतेचा, शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे की मायबाप केंद्र सरकार आमच्यावरती दया दाखवणार आहे की नाही, आणि ते दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार हे नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे। कारण डबल इंजिन सरकार आहे, त्याच्यामुळे 2 इंजिनचं सरकार एका इंजिनकडनं दुसऱ्या इंजिनाकडे, दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे अशी नुसती ढकलपंची करणार आहे का खरोखर ही मदत पाठवणार आहे। आणि ती मदत तुमचं KYC BYC सगळं, कारण आता या सगळ्या मदती त्या खातरजमा करण्यामध्ये अडकलेल्या आहेत। म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले, त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे। विरोधी पक्षनेते पदावरती दावा सांगितलेला आहे, त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाहीये। त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल, पण नियम असला काय आणि नसला काय, जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर 2-2 जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद द्यायला घाबरते का, हा एक मोठा विषय। म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय? एवढं सगळं मजबूत सरकार आहे, किती 200च्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत, केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे। एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का? इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा, कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारानं पांघरुणात घेतलंस तू, कसं म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस, एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते? आणि इतक्या वर्षानंतर ह्यांना अचानक वंदे मातरम का आठवलं? आपला देश त्या वंदे मातरमला 150 वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त 1 डे मातरम आहे, एका दिवसासाठी आहे 1 डे मातरम, कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काही पडलेली नाहीये। भारतात काय चाललेलं आहे, वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही। लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच, कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी, जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची, तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे। 2100 रुपये कधी करणार 1500चे, हा विषय मी काढणारच। आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून, नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना 2100 रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी। मी 2100 रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार, आणि जर देवेंद्र फडणवीसांनी 2100 रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसवावं लागेल। मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत, रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.